बुलढाण्यातील नुकसानग्रस्त भागाची आमदार सिद्धार्थ खरातांनी केली पाहणी। देऊळगाव साखरशा येथील पुलाचं काम रखडल्याने गावांचा संपर्क तुटला। काम पूर्ण करण्याचे निर्देश। चंद्रपुरात काल दुपारपासून पावसाची संततधार। वर्धा नदीला पूर। शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम। मुसळधार पावसामुळे मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर। निमशासकीय कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर। पुण्यात आज पावसाचा रेड अलर्ट। पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क। पावसामुळे धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता। पालिकेने नेमली विशेष पथकं। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कोयना धरणातून 53,000 क्युसेक वेगाने विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं। मुंबई आणि उपनगरात अतिमुसळधार पाऊस सुरू। कोकण आणि मराठवाड्यातही अतिवृष्टी। मुंबईत सर्वाधिक पाऊस विक्रोळीत। मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांना आज आणि उद्या अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। कोकण किनारपट्टीवर 22 ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता। मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचं तसेच किनाऱ्यालगतच्या नागरिकांना खबरदारीचं आवाहन। मुंबई ठाण्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट। आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली 2 ते 2.5 फूट पाणी साचले। दोन्ही मार्गांची वाहतूक बंद। वाहतूक गोखले पूल आणि ठाकरे पूल मार्गे वळवली आहे। कोल्हापूरहून कोकणाकडे जाणारा मार्ग बंद। गगनबावड्याच्या मांडुकली रस्त्यावर पाणी। गगनबावड्याकडे जाणारी वाहने परत पाठवली। कोल्हापूर राजापूर मार्ग देखील बंद। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात मोठं नुकसान। 3,30,000 शेतकऱ्यांचं नुकसान। पावसामुळे 6 जणांचा मृत्यू। 205 जनावरं मृत पावली। मुसळधार पावसामुळे भाईंदरच्या इंद्रलोकमध्ये कोसळलं झाड। मार्गावरील रस्ता बंद। कोणतंही नुकसान नाही। बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेली। चालकाला वाचवण्यात यश। बुलढाण्यात मेहकर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार। जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी। मुसळधार पावसामुळे कुर्ला रेल्वे ट्रॅकवर साचलं पाणी। लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं विलंबाने। मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। मुंबई आणि उपनगरासह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठानं आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या। आजच्या परीक्षा 23 ऑगस्ट रोजी होणार। 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढवली। 22 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली मुदत। मुसळधार पावसामुळे शिक्षण संचालनालयाचा निर्णय। जालन्यात सावंगी तलाव परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे घराची पडझड। तत्काळ पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी। नांदेडमध्ये पाऊस सुरूच। पुरात अडकलेल्या 250 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। 3 जणांचा मृत्यू तर 2घांचा शोध सुरू। 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान। मुंबईतील विहार तलाव ओसंडून वाहू लागला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 6 तलाव आतापर्यंत भरून ओसंडून वाहू लागले। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला। आता पावसाची संततधार। माणगाव शहर आणि परिसरातील पाणी अद्याप ओसरलेलं नाही। बाणनोली रोड अद्याप पाण्याखाली। वसई-विरार नालासोपारात सलग 4थ्या दिवशी पावसाचा जोर। नालासोपारा शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं। पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट। हरियाणात मुसळधार पाऊस। हथिनी कुंड बॅरेजच्या सर्व 18 दरवाजातून विसर्ग सुरू। यमुना नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे। पवना धरण 96% अधिक भरले। धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पावसामुळे पवना धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ। बदलापूर शहरातील उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। बरवी धरणाचे 11 स्वयंचलित दरवाजे उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू।
वाशिमच्या अनसिंग ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय, पावसाचं थेट पाणी रुग्णालयात, रुग्णांची गैरसोय. छत्रपती संभाजीनगरात उतावळी नदीला पूर, छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावरची वाहतूक ठप्प. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात भिसडे गावाजवळ नाल्याला पूर, नागरिकांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केल्याचा प्रकार. जालन्यातील मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, धरणातील पाणीसाठ्याची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास. बीडमध्ये माजलगावच्या तालुक्यात अचानक मुसळधार पाऊस, सोयाबीन शेताला तलावाचं रूप, भारत गायके यांच्या 3 एकर सोयाबीन शेतीमध्ये पाणीच पाणी. कल्याणमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणीच पाणी. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, कल्याण पूर्वेतील अनेक भागात गुडघाभर पाणी, चेतना पाईपलाईन रोड गुडघाभर पाण्याखाली, सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी. रायगडच्या निजामपूर भागाला पावसाचा जोरदार फटका, दुकानात पाणी शिरून वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पावसाच्या तडाख्यानं नागरिक हैराण. रायगड किल्ला परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी, पायथ्याशी असलेल्या सांदोशी गावाला झोडपलं, गावातील नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, सांदोशी गावाचा संपर्क तुटला. भिवंडीत मुसळधार पावसामुळे कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ, ग्रामीण भागात सखल ठिकाणी पाणीच पाणी, झोपडपट्ट्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. रायगडच्या माणगावमध्ये कोसळली दरड, कुंभे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली, मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे झुडपे रस्त्यावर. मुंबईच्या दादर परिसरात मुसळधार पाऊस, दादर स्थानक परिसर जलमय, दादरच्या रस्त्यांवर पाणीच पाणी, अनेक बस देखील झाल्या रद्द, पावसामुळे टॅक्सी देखील कमी प्रमाणात. साताऱ्यातील उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे 4 दरवाजे उघडले, 1031 क्युसेक विसर्ग उरमोडी नदीपात्रात सुरू. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान, अनेक गावांचा संपर्क तुटला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगा मसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली, शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात शिरलं पाणी. मुसळधार पावसामुळे ठाण्यातील कळवा पूर्वमध्ये भरलं पाणी, पाण्यातून वाट काढताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी. भिवंडीत मुख्य बाजारपेठेमध्ये भरलं पाणी, पाण्याचा निचरा करण्यासाठी पाण्यात उतरला स्पायडरमॅन. बीड जिल्ह्यातील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीपात्रात 5241 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार. वाशिमच्या देऊळगाव वंडा परिसरामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, सोयाबीन हळदीच्या पिकाचं नुकसान, माजी कृषी सभापती वैभव नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी. परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये गाव येथे अतिवृष्टी सदृश पाऊस, कापूस आणि सोयाबीन पिके पाण्याखाली, पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला, शेतीमाल लिलावासाठी जागा उपलब्ध नसल्याने संतप्त झाले शेतकरी. जानते हो मैं झूठ नहीं बोलता, जे बोलतो ते करून दाखवतो, इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुम्हाला बघून घेऊ, राहुल गांधी यांचा निवडणूक आयुक्तांना इशारा. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा आणि नुकसानीचा घेतला जाणार आढावा. कैलास गोरंट्यालसह माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना सोशल मीडियावर शिवीगाळ, गुन्हा दाखल करण्याची कैलास गोरंट्याल यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. राज्यपालांना निरोप द्यायचा असल्याने प्रोटोकॉलमुळे मुख्यमंत्री पुसदला येऊ शकले नाही, मुख्यमंत्री यवतमाळ दौऱ्याबाबत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी, कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याकडून धमकी, थोरातांच्या बाबतीमध्ये आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, थेट धमकी.
वर्ध्यात विविध मतदारसंघात मतदारांची नावे 2 ते 3 ठिकाणी. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची माहिती. 20% मतदार याद्यांच्या छाननीतून 4,500 मतदारांची नावं 2 वेळा आली. यशोमती ठाकूर यांनी केली अमरावतीत नुकसानीची पाहणी. तुम्ही पालकमंत्री आहात तर लोकांची काळजी करा. यशोमती ठाकूर यांची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका. सोलापुरात नागरिकांचा डीजे डॉल्बीला विरोध. सिद्धरामेश्वर मंदिरात स्वाक्षरी मोहीम. स्वाक्षरी मोहिमेत 24,000 सोलापूरकरांनी केल्या स्वाक्षऱ्या. नाशिकमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि पोलिसांची आज बैठक. रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर गणेशोत्सव मंडळ ठाम. साताऱ्यातील पाचगणी महाबळेश्वर मार्ग मोठ्या खड्ड्यांमुळे धोकादायक. मार्गावर वारंवार अपघात. वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. खामगावात कावड यात्रेचा उत्साह. यात्रेत साकारले दृश्य आकर्षणाचे केंद्र. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 6 वाजल्यानंतरच्या मतदानावर प्रश्न विचारणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. तुम्हाला अशी याचिका करण्याचा अधिकार काय? न्यायालयाचा याचिकाकर्त्याला सवाल. महाराष्ट्रात आगामी पालिका निवडणुकांपर्यंत मतदार याद्यांचे पुनरीक्षण नको. राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती. राजकीय सोयीसाठी पाडलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करावी. वकील असीम सरोदे यांची मागणी. नागपुरात 36 तास पाणीपुरवठा बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणीपुरवठा बंद. आगामी पालिका निवडणुकांसाठी नागपुरातील नगरपालिका आणि नगरपंचायतीचा आराखडा जाहीर. 31 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची 37% पदे रिक्त. सामाजिक कार्यकर्ते अभय कोल्हारकर यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून माहिती समोर. पैठणमधील आपे गावातील भव्य ध्यान केंद्र कान्हा शांतीवनला करारावर दिलं. 3 वर्षांसाठी सामंजस्य विनामूल्य करारावर दिल्याची अध्यक्षांची माहिती. सिल्लोडमध्ये फुलंब्री येथे 2 दिवसीय स्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती. कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी 120 केसेस बोर्डवर. गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल. 26 ऑगस्टला सुनावणी. बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज निकाल लागणार. निवडणुकीसाठी 83% मतदान. निवडणुकीची आज मतमोजणी. ठाण्यात एकूण 909 बेकायदा बांधकामं. सर्वाधिक 740 बांधकामं दिव्यात. ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयात कबुली. गणेशोत्सवानंतर कारवाई करणार. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर. सिल्लोड तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध. सिल्लोडमधील भंडारवाडीमध्ये सुरमाळपासून घाटशेंद्रा जाणारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल. विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाचे हाल. रस्त्याचं काम तात्काळ करण्याची मागणी.